सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा सुंदर असं हे गाव महाराज आणि या गावामध्ये या ठिकाणी महाराज श्रीराम मंदिर आणि वनोली तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा वनोली सर्व भाविक भक्तांच्या आशीर्वादानं या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये वनोली गावामध्ये पहिल्यांदाच भरपूर दिवसाचं रामप्रभूचं मंदिर व्हावं इच्छा होती, पण 2026ला हा योग जुळून आला आणि श्री रामप्रभूच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर सोहळ्यानिमित्त हा पहिल्या दिवसाचा 3 दिवसीय हरिकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. हरिभक्तपरायण मठाधिपती स्वामी हरी ओमानंदपुरी दुधेश्वर महादेव मंदिर व हरिभक्तपरायण मठाधिपती पोपट नाना महाराज कपालीश्वर यांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी आजची कीर्तनरूपी सेवा प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादानं हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी महाराज आपल्याच गावचे असणारे युवा कार्यकर्ते सरपंच साहेब या ठिकाणी श्री माननीय असणारे शरद बाबासाहेब भामरे सरपंच वनोली यांच्या वतीनं तसंच विशेष सहकार्य करणारे माननीय श्री आमदार दिलीप मंगरुळ बोरसे तसंच ज्या नानांनी मला 3 वर्ष या भागात कार्यक्रम सेवा दिली होती आणि पहिली सेवा तुमच्या गावात झाली असे असणारे माननीय सभापती वसंतराव भामरे यांच्या वतीनं ही ग्रामदैवताच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीनं सप्ताह कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांच्या वतीने ही सेवा प्रभू रामाच्या आशीर्वादानं माझ्याकडे आली. विठाला स्टेजवर उपस्थित बसलेली सगळे मंडळी, मानाचा मुजरा आहे तुमच्या गावाला. एकीचं बळ किती असतं आणि महाराज सुंदर नियोजन काय करावं हे वनोली ग्रामस्थांनी सगळ्याला दाखवून दिलं. जबरदस्त नियोजन केलं. मला असं वाटतं हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम नाही हेमंत दादा, हा असं वाटतं जागराचं कीर्तन आहे असं वाटतंय महाराज. गोड असं नियोजन केलं. मानलं बरं का कार्यकर्त्यांना तुम्हाला ग्रामस्थांनो. आणि जेवढं ग्रामस्थांचं सहकार्य आहे तेवढं युवा पिढीचं सुद्धा तुम्हाला सहकार्य हे विसरून चालणार नाही. त्यांच्या खांद्यावर आज आपल्या कार्यक्रमाची धूर आहे. तेवढ्याच बहुसंख्येने माझ्या कीर्तनाला उपस्थित असणाऱ्या सगळ्या लाडक्या बहिणी बघा, लाडक्या बहिणी म्हणल्याबरोबर टाळ्या वाजवल्या आहेत का नाही? हप्ते आलेले दिसतात मला असं वाटतंय. हा, त्याच्यामुळे टाळ्या वाजवल्या. हप्ते आलेत ना? नाही आले? अगं बाई, मग मलाच जोडीदार आहे, माझा पण नाही आला. चला आपण एकमेकीला जोडीदारी. खूप गोड असं नियोजन केलं महाराज. मी जेव्हा कीर्तनाला आले होते वसंतराव भामरे पाटलांनी मला जेव्हा कार्यक्रम दिला होता तेव्हा मला असं वाटतं 8वीचे का 9वीचे पेपर देऊन आले होते आणि त्यावेळेला मला भामरे पाटलांनी सांगितलं होतं की जेव्हा माझ्या गावामध्ये राम मंदिर माझे ग्रामस्थ बांधतील तेव्हा मी नक्की तुमच्या कार्यक्रमाला बोलवेल आणि शब्द दिला होता पाटलांनी, तसंच पूर्ण केलं महाराज. राम मंदिराच्या टायमाला मी 100% बोलवील तुम्हाला. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी सरपंच साहेबांनी मला निमंत्रित केलं. मला आनंद वाटला की इथं आल्यानंतर मी विनंती केली भामरे पाटलांना. हेमंत दादा होते, म्हणलं बघा एवढं गोड तुम्ही नियोजन केलं, मला नावं द्या बरं का. ते म्हणे ताई आमच्या गावाचं नाव आलं म्हणजे आमचे सगळ्याचे नाव आले. असे पहिल्यांदा कार्यकर्ते भेटले महाराज. नाही तर कोण्या गावात गेलं ना ते पहिले नाव म्हणजे आमचं घ्या असे माणसं पाहिजे. यांनी गाव टिकतं. मला आल्यानंतर फक्त सरपंच साहेबांची ओळख करून दिली आणि कद नाहीत माझ्याकडे अशी गोड शिष्टी माझ्या दादानं लावली. काय नाव माझ्या दाद्याचं? खाडेकर माऊली. इथलेच एक माऊली आपल्या वनोली. खायदेकर मी ऐकलं फायदा कर आणि मला ते ऐकू आलं फायदा कर. खायदेकर माऊली. गोड अशी शिष्टी प्रतिम. कुणाला म्हणावं लागतं आवाज वाढव, पण पहिल्यांदा असं घडलं तुम्हाला म्हणावं लागलं कमी करा. एवढी गोड सिस्टीम लागली. अप्रतिम खांदेकर माऊली. काय पाहिजे तुम्हाला मागून घ्या. मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी मागून घ्या म्हणते मी तुम्हाला. क्या बात. घाबरू नका अजिबात. सरपंच साहेब इथं उपस्थित आहे, माझे सभापती. मागा काय पाहिजे तुम्हाला. त्यांनी ठरवलं 5-50 ट्रॅक्टर कांदे देतील तुम्हाला. मागा चला. काय पाहिजे? पैसे मीच न्यायला आले तुम्हाला कुठून देऊ? पैसे मागू राहिले ते. पैसे नाही पण रामप्रभूच्या चरणी प्रार्थना करील तुम्हाला लई कार्यक्रम मिळो, लई पैसे मिळून माझ्या राजात समस्या सुखरूप राहावं एवढंच भगवंताकडे मागेल दादा. गोड असं नियोजन आहे. पहिला दिवसाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी माझ्याकडे दिला. सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा आहे. या अभंगाचा जर विचार केला ना तर या अभंगातून ज्ञानोबारा याच्यावत जीवाला नाम सांगतात. नाम पवित्र आहे, गोड आहे, मंगल आहे, मग तुम्ही का घेत नाही? आज महत्वाचा अभंग का निवडला? पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला श्री गणेश आहे म्हणजे कीर्तनकाराला एक आचारसंहिता असते. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. मधले भक्तीपर, ज्ञानपर, वैराग्यपर, उपदेशपर, शरणागतीपर
काल्याच्या आदल्या दिवशी मागावं लागतं, काल्याच्या दिवशी सगळ्याला माहिती आहे काय सांगावं लागतं. आज मला वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. आज मला तुम्हाला नाम सांगायचंय आणि मग तेव्हा ते नाम तुमच्या अंतःकरणात रुजलं की मंथोनी नवनीता तैसे ज्ञान मंथोनी नवनीता तैसे वाया व्यर्थ गता साठे मार्ग वाया व्यर्थ गता साठे मार्ग वाया व्यर्थ गता साठे मार्ग. भक्तीचं मंथन करायचंय. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. म्हणून मी राम प्रभूंचा तुम्हाला महत्व कळावं, नाम कळावं म्हणून माऊली ज्ञानोबारायांचा रामाचं आणि कृष्णाचं नाम सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. ऐका गड्या, काही काही भागात आम्ही लांब लांब कीर्तनाला जातो. प्रभू रामाची जर कृपा झाली, मागणी से मिलते भीक और न मागणी से मिलते हे मोती. काय मिळतं संप्रदायामध्ये माझं जिवंत अनुभव आहे महाराज. तुम्ही जर तन मन धनानं सेवा केली ना, या जगातलं सगळं सुख तुम्हाला भगवान परमात्मा देईल. ऐका गड्या माझे शब्द. महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर 8 राज्यात प्रभू रामाच्या तुकोबारायच्या ज्ञानोबारायच्या आशीर्वादानं आम्ही कीर्तनाला जातो गड्या राजांनो, लाडक्या दाजींनो, लाडक्या बहिणींनो. काही भागात परंपरा असते. काही भागात जेवायला बसलं की काही भागात आधीनं महाराज मीठ वाढतात, काही भागात चपाती वाढतात, काही भागात भाकर वाढतात, काही भागात आमटी वाढतात, काही भागात वरण वाढतात, काही भागात दही भात वाढण्याची प्रथा आहे, काही भागात मिरची वाढण्याची प्रथा आहे. लांब लांब तुम्ही इकडं गुजरातला गेले ना तर खा ढोकळा आणि खा फाफडा. गुजरातला तिकडं आंध्रामध्ये गेले ना भाताशिवाय काहीच नाही. हे आपल्याकडे डंपर घेऊन लोक आहे त्या मोठे मोठे कंटेनर, ते रस्त्याच्या कडाला चूल मांडतात आणि जेवण करतात, स्वयंपाक करतात, जेवण करतात. त्याच्यात जर आंध्राचा माणूस जर भात खाताना तुम्ही पाहिला, त्याला चावायचा विषय नाही, असे गट्टू करताना गपकात गिळून टाकीतो. भात खाताना त्याची ईदवर वगळ येतात शेमंत दादा. भात खाताना जर पाहिलं तर आपण 8 दिवस भात खाणार नाही. आंध्रामध्ये गेले भात, कर्नाटकमध्ये गेले कोणत्या भाजी चिचान गुळ. लक्षात ठेवा, परंपरा आहे. काही भागात भरपूर परंपरा आहे. तसं तुमच्या भागात, आपल्या भागात भरपूर परंपरा आहे. पण तुमच्या भागात जेवायला बसल्यावर आधी काय वाढतात बरं? आधी बोला, लाडक्या बहिणीनं बोला, काय वाढतात आधी? बोला दाजी, बोला काय वाढतात आधी? काय? मीठ. आधी काय वाढतात? भाजी. आधी ताट आणि मग भाजी ना. मग महाराज म्हणतात जसं आधी ताट वाढलं की मग भाजी वाढायचं, तसं आज मी पत्तरवाळी वाढून जाणारे सगळे माझ्याच पत्तरवाळीवर जेवण करणारे. लक्षात आलं का मला काय सांगायचं? आज मी ताट वाढणारे आणि येणारे सगळेच माझ्या ताटात जेवणारे. मग नाम महत्वाचं आहे. मग माऊलीचा अभंग निवडलाय. माऊली इतकं गोड सांगतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदया मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन. काय शब्द वापरले माऊलीने. राम और कृष्ण. राम म्हणा माझ्या मावळ्या, हो नाही तर कृष्ण म्हणा रे, दोन्ही सारखंच आहे. तेवढंच पुण्य आहे, पण म्हणणं महत्वाचं आहे. अरे मागच्या जन्माचं पुण्य भक्कम असेल तर सप्त्यात कीर्तन, मागच्या जन्मात जर पुण्य भक्कम असेल तर कीर्तनाला येतंय. मागच्या जन्मात पुण्य भक्कम असेल तर भगवंताचं नाम महाराज कानावर पडते. नाही तर कितीतरी जन्म गेले, कितीतरी केलं, पण नाही याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, हे आणि हे ज्ञान नाही कोठे, याची देई गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. महाराज म्हणतात नाम महत्वाचं आहे. कितीतरी जन्म झाले पण याच देहात ना, याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. पशु पक्षी काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. अरे कळण त्याला ज्याला नाही कळल त्याच्या पुढे काय डोकी आपती त्यात का? काही काही तर असे जन्माला आले त्याला कीर्तन सुद्धा कळत नाही. एकाने मला विचारलं कीर्तन म्हणजे काय असतं, म्हणलं बटाटवड्याचा नाश्ता राहतो, येत जाई नाश्त्याला. काहीला कीर्तन कळत नाही. एका पोरानं मला विचारलं, तेरे नाम कट कटिंग, इतक्या कटिंगी निघल्यात झिपऱ्या, इतक्या कटिंगी, तेरे नाम कट, गजनी कट, वन साईड कट, बुलेट कट, अजून
3 कट, 1 साइड कट, तेरे नाम कट, फक्त आई बाट कट नाही. आई बाप नाही तर सगळे कट आहे. मी पोरांच्या विरोधात नाही, तुम्ही केस कापा असं मी म्हणणार नाही. तुम्ही डोक्याची केस 100% कापा. तुम्हाला काय हेअरस्टाईल करायची ती करा, मी विरोधात नाही. पण तुम्ही माझे म्हणून मी तुम्हाला सांगणार आणि मी तुमची म्हणून तुम्ही माझं ऐकायचं. केसाची हेअरस्टाईल केली, कटिंग खूप छान केली म्हणून तुमच्या मागं कुणी येणार नाही. अरे स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या पायावर उभं राहिलं तेव्हा तुम्हाला कुठंतरी सुविरी पण भेटत असतं. लक्षात ठेवा. चांगलं वागलं तर कटिंगी करून कुठं येतंय का महाराज? जमणार नाही. आता तर कटिंगी अशा निघल्यात महाराज, इकडून खरडून रोट्या मारित. तुम्हाला रोट्या माहिती का? तुमच्या भागात रोटर म्हणत्या, काय म्हणत्या? वावर आहे का इकली? बोला ना, इकली काय? लक्षात ठेवा. इकडून बघा, या 1.5 बिघ्यात खरडून रोटा मारायचा, असा खरडून रोटा बरं का. ही मका अशी इकडं टाकायची, ही मका अशी इकडं टाकायची. कॉलेजला गेलं पोरगी दिसली, फक्त असं करायचं, फक्त असं करायचं, दुसरं काहीच नाही करायचं महाराज. एक नवीन कटिंगने गेले, या 1.5 बिघ्यात बी खरडून रोटा मारायचा, या 1.5 बिघ्यात बी खरडून रोटा मारायचा आणि सगळे केस असे वर घ्यायचे डाल्यावाने, जसं कोंबडीला अंड द्यायचे. काय धंदा आहे महाराज. एक नवीन कटिंगने गेले, हे सगळे केस असे वर घेतं आणि त्याला कलरचे 2 पट्टे मारितो. कलरचे 2 पट्टे. तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यातली कानिपनाथाची मडी माहीत असेल, पाथर्डीला, जिथं गाढवाचा बाजार भरतो जगातला. वळीला आता सरपंच साहेब, कानिप हा रंगपंचमीला, बरोबर काळे, बरोबर पाटलाला माहिती आहे. गाढवाचा बाजार पाथर्डी तालुक्यात आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात भरतो. गाढवं तिथं, आता ते गाढवं त्याला काय कळतं? ते गाढवं इकायला घेऊन या त्या लोक. मग ह्या गाढवच्या कळपात गेल्यावर याला कळणार नाही ना आपलं आहे का लोकांचं आहे. मग त्या गाढव मालकाने 2 आयडिया काढली, 2 कलरचे पिट्टे असे गाढवाच्या अंगावर द्यात्यात, पाठीवर. म्हणजे हे गाढव जर त्या कळपात गेलं तर ह्या मालकाला कळतं हे माझं गाढव आहे. मग आता ह्या गाढवाने असे काही केसाला पट्टी दिली, मग हे गाढवं कोणत्या कळपातले ओळखायचे? समजने वाले कोई इशाराही काफी होता नाही. अरे लक्षात ठेवा, माझी विनंती आहे. अरे आपण महाराष्ट्राच्या मातीतले रणरणांगाने जिजाऊ माता, जिने दिला महाराष्ट्राच्या मातीला शोभा दाता. अरे इथं या भारत देशाला आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याला, अरे महाराज, सांस्कृतिक वैभव आहे, ऐतिहासिक वैभव आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, स्त्रीला पहिल्यांदा पूजलं जातं आणि नंतर पुरुषाला मान दिला जातो. मी म्हणत नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आमच्या संतांनी सुद्धा स्त्रीचा गौरव पहिल्यांदा केला. प्रत्येकाला वाटतं शिवाजी राजे जन्माला यावे, 100% यावे. मी पण म्हणते रे, आलेच पाहिजे. हो, शिवाजी राजे डेफिनेटली जन्माला, मला वाटतं आपल्या घरात यावे, तुम्हाला वाटतं, माईला वाटतं, ताईला वाटतं, सगळ्याला वाटतं शिवाजी राजे जन्माला यावे 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 यावे. पण आपल्या नाही, शेजारच्या घरात यावे. आपल्या का नको? अजून समजून सांगू, शिवाजी राजे जर पाहिले असेल तर पहिल्यांदा स्त्री भ्रूण हत्या थांबवा. मुलीमध्ये पोटामध्ये जर मुली मारल्या तर तुम्हाला शिवाजी राजे कश काय मिळतील? पहिल्यांदा जिजाबाईला जन्माला घाला, तेव्हा हजारो शिवाजी राजे तुम्हाला जन्माला यायला भेटतील. एवढं लक्षात ठेवा. जिजाबाई पोटात मारायची आणि शिवाजी राजांची अपेक्षा करायची, काय मिळणार आहे? अरे स्त्रीला किती महत्व आहे. अरे नारी निंदा मत कर यार, ओ तर रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भक्त प्रल्हाद, भीष्म और हनुमान. त्या मुलीच्या पोटी जन्माला आलेत रे. आणि त्या महाराष्ट्र राज्यातले आपण लेकरे. मी म्हणत